बाबा हा तुमची जर काय हरकत नसेल तर ती हलगी वाजवू का मी? वाजवा की हा वाजवा ना नक्की वाजवू. नक्की वाजवा. पाहिला धन्यवाद बाबा बर का तुम्ही हलगी दिल्याबद्दल. मला जमती का बघतो आधी. बघू बाळा काढी. चांगली जमते की राव भारी जमते. हा? भारी जमते ना कुठली वाजवी मग. एकच नंबर वाजवले खरा तुम्ही. खरंच नाथ खोळाच वाजवले. होय काका हा तुम्हाला आधीपासून जमते का आता शिकलात बघ. बाळा माझे वडील हलगी सम्राट होते आणि माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही. ही कला आहे आणि कला कधीच उपाशी मारत नाही. पण जेवढं आपण कलेला स्थान देतो किंमत देतो तेवढंच शिक्षणाला देवा. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ती दूध तुला प्यायचं आहे आणि ते एकदा का पिला उरल्याशिवाय राहणार नाही. कला जोपास मी म्हणत नाही कला जोपासू नको, कला जोपासावी. कारण कला कधीच उपाशी मारत नाही. त्यासोबत शिक्षणही जपावे. तुम्ही कुठं असता हो काका? मी हा? मी पुण्याला असतो बाळा, जॉबला असतो पुण्याला. आणि चाललो होतो तुला हलगी वाजवताना पाहिलं. मला तुझ्यात माझं लहानपण आठवलं. मला तो हलगी वाजवत असताना मला पण मोह आवडला नाही म्हणून मी हलगी वाजवली. पण जे पण सांगितलंय मी लक्षात आहे ना तुला. कलेसोबत शिक्षणालाही जपायचं. भले ही कला उपाशी मारत नाही त्यासोबत शिक्षणही तिसरा डोळा आहे. ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. काय ठेव बाळा. चला येऊ का बाबा. धन्यवाद. धन्यवाद. बरं का बाळा काय सांगितलं लक्षात आहे ना. चला बाबा येतो. हा या या